आणि मग त्याच्या पुढच्या ऑलिम्पिक मध्ये जे लॉस एंजेलिसला झालं त्याच्यावरती रशियाने बहिष्कार टाकला. अगदी आत्ता सुद्धा मला वाटतं 2022 साली काही देशांनी चीन मधल्या कुठलं विंटर ऑलिम्पिक वरती राजनैतिक बहिष्कार टाकला होता. दाखवा ना तुम्ही देश म्हणून काहीतरी ठाम आहात. एकदा सांगायचं की पाकिस्तान जो आपल्या विरुद्ध लढतोय, आम्ही पाकिस्तान जिंकलंच. रावळपिंडीवरती बॉम्ब टाकले, कराचीवरती बॉम्ब टाकले, लाहोरवरती बॉम्ब टाकले. अभिमान वाटला आम्हाला, सैन्याचा अभिमान वाटतोय आम्हाला. पण त्यावेळेला जी दुसरी माहिती आली की त्या पाकिस्तानी जो प्रतिकार केला त्या प्रतिकारामध्ये त्याच्यासोबत चीन सुद्धा होता. पाकिस्तान शत्रू आहे की नाही, चीन हा शत्रू आहे की नाही? कारण पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला जाताय, चीन मध्ये तर आता मोदी आणि डोल वगैरे जाऊन येत आहे. मग नक्की आम्ही नागरिकांनी काय करायचं? पाकिस्तानचा निषेध करायचा, चीनचा निषेध करायचा? हे सगळं न शिकल्याचे परिणाम असंच मला म्हणावं लागेल. हे जर का शाळेत गेले असते, यांना चांगले तिकडे शिक्षक मिळाले असते तर पहिली देशभक्ती काय आहे हे त्यांना कळलं असतं. कारण आयुष्यामध्ये चांगला गुरु हे फार, गुरु म्हणजे आयुष्य घडवत असतो आपलं. जर नेत्याला चांगला गुरु नाही मिळाला तर तो नेता तुमचं नेतृत्व तरी काय करणार? आणि म्हणून तुम्ही जे आता म्हणालात की तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. मग आता तुम्हाला ती सवय आहे, उद्धव ठाकरे हजर, सुभाष देसाई हजर, सगळे हजेरीपट घेऊन बसा. आणि कोण डबल हजर झालेत, अरे तू दोनदा कसा हजर झालास? हे आता हे जे काय सगळं चाललंय, कारण ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोम उघडं पाडलेलं आहे. आणि अशा या सगळ्यांच्या हातातून आपला देश, जो तुम्ही आता मला पुस्तकं दिले ते उघडून मी बघणार आहे काय काय दिलेले आहे, सगळी जी काय विचारवंतांचे जे विचार आहेत हे विचार हे पुढे नेण्याचं काम हे नुसतं पुस्तक नाही नेणार. त्या पुस्तकात लिहिलेले जे शब्द आहेत ते शब्द आपण कुठपर्यंत कसे पोहोचवतो आहोत ते पोहोचवणारे तुम्ही दूत आहात. आणि त्यांच्याकडचं हे काम आहे. शिक्षक सेना जिंदाबाद, हे आगे बढो ते आगे बढो नाही, आम्ही आगे बढून काही होणार नाहीये. आपला देश पुढे गेला पाहिजे तर त्याच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. आणि ते पवित्र काम शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागून कराल. आणि त्या कर्तव्यामध्ये जिथे जिथे गरज असेल तिकडे शिवसेना, मी मगाशीच सांगितलं, हिमालयाच्या ताकदीने आणि सह्याद्रीच्या जिद्दीने तुमच्या सोबत उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर इथे भाष्य करत सरकारवर टीका केली आहे. तर मतचोरी कशी झाली हे राहुल गांधींनी उघड केलंय. महाराष्ट्रात जर प्रामाणिकपणे निवडणूक झाली तर हे जिंकूच शकत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यासह यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर देशभक्ती कळली असती असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय. पाक घुसखोऱ्यात थांबवत नाही तोपर्यंत कोणताही खेळ खेळणार नाही, हे ठणकावून सांगायची धमक का नाही तुमच्यात, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. तर आपण पाहतोय विविध मुद्द्यांवरून सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. हिमालयाच्या ताकदीनं शिवसेना तुमच्या सोबत उभी राहील असं सुद्धा ठणकावून उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तर विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर टीका केली आहे. मतचोरीच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या तर हे जिंकूच शकत नाही असा दावा सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय. मतचोरी कशी झाली हे राहुल गांधींनी सांगितल्याचंही ते म्हणाले.